नमस्कार, मी मिनल मोरे। आज आपण GS4 मध्ये जो मुख्य विषय आहे नैतिकता, त्याची आपण एक थोडीशी डेफिनेशन बघूया। तर इथिक्स म्हणजे काय की इथिक्स इज नोइंग द डिफरन्स बिटवीन हॅव टू डू, हॅव राईट टू डू अँड व्हॉट राईट टू डू बाय पोटर स्टीवर्ट। याचा अर्थ असा की तुम्हाला काय करण्याचा अधिकार आहे आणि काय करणे योग्य आहे यातील फरक जाणणे म्हणजे नीतिमत्ता। यातील फरक जाणणे म्हणजे नीतिमत्ता म्हणजेच काय, तुम्हाला काय करण्याचा अधिकार आहे आणि शिवाय काय करणे योग्य आहे यातील फरक जाणणे म्हणजेच नीतिमत्ता। आता हे कसं बघा, जर नीतिमत्ता तुमची चांगली असेल, नीतिमत्ता म्हणजेच काय, तुमचे विचार, तुमच्या विचाराची पुरी गोळाबेरीज जर चांगली असेल तर मानवाचा देव होतो। आपण बघितलं आपल्या महाराष्ट्र संत नगरी आहेत, ते इथं आपण मानवाला देव मानलेला आहे। संत गाडगेबाबा झाले, संत एकनाथ झाले आणि याच्यावरही वर जाऊन जर एक मानव म्हणजेच काय, छत्रपती शिवाजी महाराज एक व्यक्तीचं आपण देव म्हणून पूजा करतो। तर कशामुळे करतो? कारण की त्याची नैतिकता ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे किंवा त्यांनी लोकांचा विचार केला। दुसरी गोष्ट, जर नैतिकता कमी असली तर, जसं नैतिकता कमी असली तर नाव कुठे येते? इप्सिन सारख्या फाईलमध्ये आपल्याला आपलं नाव नोंदणी करताना दिसते। म्हणजे जर तुमची नैतिकता चांगली असेल म्हणजेच तुमचा अधिकार, तुम्हाला काय करण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही काय योग्य करता याची बेरीज मधला यातला जो फरक समजेल तोच व्यक्ती काय होऊ शकतो, म्हणजेच नीतिमत्ता पूर्ण होऊ शकतो। मग त्यात तुम्ही आणखी काय देऊ शकता, तर मानवी आचरण म्हणजे नीतिमत्ता, योग्य आणि अयोग्य यातील मानांकाचा अभ्यास करणे म्हणजे नीतिमत्ता, चांगले आणि वाईट काय आणि ते चांगले असेल तर कसं मिळवायचे याची सांगड म्हणजे नीतिमत्ता, स्वतःकडे आणि व्यक्तीकडे असलेल्या कर्तव्याचे स्वरूप म्हणजे नीतिमत्ता। समजले का की नीतिमत्ता म्हणजे काय? आपले अधिकार आणि आपले कर्तव्य आणि त्यातून आपण काय योग्य घेऊ शकतो, योग्य कोणासाठी? समाजासाठी। त्यालाच काय म्हणतात? नीतिमत्ता म्हणतात। थँक्यू।